विजांच्या कडकडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळाने बुधवारी 24 एप्रिलला रात्री दक्षिण नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले। शेवगाव, कर्जत आणि पाथर्डी तालुक्यात विजा पडून 3 जनावरे मयत झाली। त्या वादळात घराचे पत्रे उडाल्याने त्या अंगावर पडून शेवगावमध्ये एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली। अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित झाला। शेतीमाल आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले आहेत। नगर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे। मागील बुधवारी म्हणजे 17 एप्रिलला दुपारनंतर अवकाळी पाऊस आणि सोबत जोरदार वादळाने जिल्ह्याच्या अनेक भागात चांगलीच दाणात दाण उडवली। त्यानंतर काल बुधवारी रात्री जिल्ह्याच्या दक्षिण भागात पुन्हा वादळ आणि अवकाळी पाऊस झाला। या वादळाचा सर्वाधिक फटका पारनेर, नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांना बसला। वीज कोसळून शेवगाव तालुक्यात एक म्हैस आणि कर्जत आणि पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी एक गाय अशी 3 जनावरे मृत्युमुखी पडली। शेवगाव तालुक्यात घरावरील पत्रे उडून गेल्याने ते अंगावर पडून एक महिला जखमी झाली। दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी या वादळामुळे विजांच्या तारांवर झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्याने तारा तुटून तर काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळून वीज पुरवठा खंडित झाला। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत काही ठिकाणी रात्री उशिरा तर काही ठिकाणी गुरुवारी सकाळी वीज पुरवठा सुरळीत केला। या वादळात महावितरणचे मोठे नुकसान झाले। दरम्यान वादळ आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। याचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने सुरू केले असून त्याचा अहवाल आल्यावरच नुकसानीचा खरा आकडा समोर येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले। दरम्यान जिल्ह्यात मंडल निहाय झालेला पाऊस। नगर तालुका नालेगाव 0.5 मिलीमीटर, सावेडी 9.3 मिलीमीटर, कापूरवाडी 17.3 मिलीमीटर, केडगाव 3.3 मिलीमीटर, भिंगार 2.5 मिलीमीटर, जेऊर 1.30 मिलीमीटर, चास 13.5 मिलीमीटर, पारनेर तालुका सुपा 5.8 मिलीमीटर, वाडेगव्हाण 7.5 मिलीमीटर, श्रीगोंदा तालुका बेलवंडी 10.8 मिलीमीटर, चिंबला 11.3 मिलीमीटर, देवदैठण 15 मिलीमीटर, कोळगाव 0.8 मिलीमीटर, कर्जत तालुका मिरज 1.8 मिलीमीटर, जामखेड 1 मिलीमीटर, नान्नज 5.5 मिलीमीटर, नायगाव 1 मिलीमीटर, शेवगाव 4.5 मिलीमीटर, भातकुळगाव 3.3 मिलीमीटर, बोधेगाव 28.5 मिलीमीटर, चापडगाव 7 मिलीमीटर, ढोरजळगाव 0.3 मिलीमीटर, एरंडगाव 1.8 मिलीमीटर, पाथर्डी 0.5 मिलीमीटर, कोरडगाव 20 मिलीमीटर, मिरी 5.3 मिलीमीटर, नेवासा खुर्द 1 मिलीमीटर, कुकाणा 4.8 मिलीमीटर, वडाळा 1 मिलीमीटर अशी पावसाची नोंद झाली। बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।